हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल लिटिल शेफ अँड मॉम. मस्त छोटी छोटी काटेरी अशी गावरान वांगी आणलेली आहेत आज. तर म्हटलं की याचं सुक्क भरलेलं वांगच करावं, म्हणून आज भरल्या वांग्याची रेसिपी दाखवत आहे. बऱ्याचदा वांग्यातला मसाला भाजी होईपर्यंत शेवटपर्यंत त्याच्यात राहत नाही, तो निसटतो. तर मी माझी पद्धत मुद्दामूनच शेअर करते. मी जे वांग करते त्यामध्ये वांग्यातला मसाला व्यवस्थित वांग्यातच राहतो. तर रेसिपी आवडली तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लास्टपर्यंत व्हिडिओ अवश्य पहा. तर इथे छोटी छोटी वांगी आहेत, त्यामुळे मी अशी मधून कट करून घेते. आधी ती स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतली. त्याच्यावरचे बारीक बारीक असे काटे असतात ना, ते बऱ्यापैकी निघून जातात कीस, म्हणजे ते मग खाजत नाहीत जास्त आणि हाताला पण मग ते टोचत नाहीत. तर 2 पाण्याने वांगी स्वच्छ धुवून घ्यायची आणि मधून त्याचं पोट फाडून घ्यायचं दोन्ही साईडनी. लास्टपर्यंत कट नाही करायचं, अर्धवट कट करायचं. त्यानंतर पुन्हा एकदा एका पाण्याने म्हणजे एक पाणी बदलायचं त्याचं आणि टॉवेलवरती अशा प्रकारे निथळून घ्यायचं. आता एखाद्या चमच्याच्या मागच्या साईडनी किंवा असं चपटं काहीतरी बघून त्यामध्ये मीठ भरायचं, कारण की मग ते लास्टपर्यंत जातं खालपर्यंत. तर व्यवस्थित असं सगळ्यांना मधून मी मीठ लावून घेते. आता सगळ्या वांग्यांना मीठ लावून झालेलं आहे. हे वांगे असेच मी साईडला ठेवून देते आणि आज जो आपल्याला मसाला भरायचा आहे त्याची तयारी करते. तर खोबरं घेतलंय, बारीक गॅसवरती भाजून घेतलं. थोडंसं लालसर झालं की काढून घ्यायचं. आणि त्याचप्रमाणे इतर सगळ्या गोष्टी पण आपण सुक्या भाजून घेतल्यात. थोडेसे शेंगदाणे, थोडीशी खसखस, थोडीशी हावरी, तीळ, थोडेसे धने आहेत. आता हे सगळं थंड करून घ्यायचं आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. भरपूर सारा लसूण आहे, लसूण गावरान आहे. भरपूर सारी फ्रेश कोथिंबीर आहे. काश्मीरी लाल मिर्च टाकलेली आहे रंगासाठी. लाल तिखट आहे जे की चवीसाठी. हळद घेतली आहे थोडीशी. धण्याची पूड घेतलेली आहे. हा घरचा मसाला आहे. मिक्सरमधून सगळं असं दरदरीत फिरवून घ्यायचं बारीक. एकदम बारीक नाही होत, कारण हे सगळं ड्राय आहे. तर थोडंसं असं टेक्स्चर जाडसर दिसतं. असंच ठेवायचं आहे म्हणजे. आता हे सगळं आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. चमच्याने असं सुट्ट सुट्ट करून घ्यायचं. मस्त असं मोकळा झालेला आहे मसाला. थोडंसं टेस्ट करून पाहायचं, मीठ वगैरे कमी जास्त वाटलं तर वरतून ॲड करायचं. आता आपण जे कट केलेले आहेत वांगे त्याच्यामध्ये हे व्यवस्थित भरून घ्यायचं. भरपूर भरायचं, अजिबात कंजूशी करायची नाही मसाला भरायला. दाबून दाबून भरायचं आणि त्याच्यानंतर वांग साईडने असं प्रेस करून घ्यायचं. मस्त असं मसाल्यांनी गच्च करून टाकायचं वांग्याला. सगळे वांगे मी भरून घेते. किती सुंदर दिसत आहेत बघा. गावरान वांगे आहेत त्यामुळे त्यांचा कलर पण छान दिसतो आणि भरपूर मसाला भरलाय. तुम्ही बघू शकता, मी अगदी दाबून दाबून जेवढा बसेल तेवढा मसाला भरायचा. अजिबात तो सुट्टा नाही होत भाजी करताना किंवा परतताना. आता एका कढईमध्ये ग्लासभर पाणी घ्यायचं, त्यामध्ये लिंबू टाकायचा आणि वरती चाळणी ठेवायची. थोडक्यात स्टीमर तयार करायचे आपल्याला. त्यामध्ये आपले हे सगळे भरलेले वांगे ठेवायचे आणि 10 मिनिट त्याला वाफवून घ्यायचं आहे. 10 ते 12 मिनिटामध्ये शक्यतो वांगे शिजतात. सुरीच्या मदतीने आपण चेक करायचं. पुढचा भाग तर लवकर शिजतो, परंतु देठाकडचा भाग आहे त्याला थोडासा वेळ लागतो. त्यामुळे तिथे अगोदर चेक करायचं. तर इथे सुरी जातीये देठामध्ये, परंतु अगदी सहज नाही जाते. म्हणून गॅस बंद असला तरी पण मी चाळणी तशीच ठेवली आणि वरतून झाकण ठेवलं आहे. म्हणजे अजून 1 मिनिटामध्ये ते व्यवस्थित शिजतील. आता फोडणीसाठी पॅनमध्ये जिरे, मोहरी टाकलेली आहे. कांदा, टोमॅटो टाकलेला आहे. कांदा, टोमॅटो तुम्ही स्किप करू शकता आणि फक्त तेलावरती पण जे भरलेले वांगे आहे ते फ्राय करू शकता. परंतु मी इथे कांदा, टोमॅटोचा मसाला करते परत. त्याच्यामध्ये मीठ टाकले थोडंसं. आता हे मीठ फक्त कांदा, टोमॅटो पुरतंच अंदाजाने टाकायचं, कारण आपल्या मसाल्यामध्ये मीठ आहे आणि आपण वांग्याला पण मीठ लावलं होतं, त्या हिशोबाने टाकायचं. थोडंसं हळद आणि तिखट टाकायचं आहे. ते व्यवस्थित परतून घ्यायचं. आता मिक्सरच्या जारमध्ये मी घोटभर पाणी घेतलेलं आहे आणि थोडासा मसाला राहिला होता त्यामध्ये तो मिसळून याच्यामध्ये टाकलेला आहे. हाय फ्लेमवरतीच आता हे पाण्यामध्ये कांदा आणि टोमॅटो शिजून घ्यायचं. त्याच्यामुळे काय होतं की ते सॉफ्ट होतात आणि कचकच नाही लागत. थोडीशी कोथिंबीर टाकून आता आपलेले उकडलेले जे वांगे आहेत ते याच्यामध्ये सगळे टाकून द्यायचे.
आणि व्यवस्थित हळूवार पद्धतीने त्याला परतून घ्यायचं. आता वांगे आपले व्यवस्थित शिजलेले असल्यामुळे इथे आपल्याला फक्त या मसाल्यांमध्ये ते परतवायचे आहेत. तर मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे परतता येतात. जास्त काही बारीक गॅसवरती याला शिजवायची परत गरज नाही पडत. व्यवस्थित कांदा जळणार नाही अशा पद्धतीने त्याला परतून घ्यायचं. पॅन छोटा असल्यामुळे इथे मी जरा हळूवार करते. आता बघा सगळीकडनं व्यवस्थित असा मसाला त्याला लागलेला आहे. थोडासा शिल्लक राहिला होता जो सुका मसाला तो मी वरतून टाकलेला आहे आणि जस्ट असं टॉस करून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही मस्त सगळीकडनं असं वांग्यांना मसाले लागलेले आहेत आणि जो आपण वांग्यांमध्ये आतमध्ये भरलेला मसाला आहे तो पण अगदी जसाच्या तसा आहे. बिलकुल त्यातला मसाला बाहेर निघालेला नाही आणि वरचा पण मसाला त्याच्यामध्ये मस्त एकजीव झालेला आहे. वरतून भरपूर सारी कोथिंबीरीचा पाऊस पाडायचा आणि छान अशी आपली भरल्या वांग्यांची रेसिपी रेडी झालेली आहे. एकूण एक वांग्यामध्ये भरपूर मसाला आहे आणि व्यवस्थित शिजल्यामुळे मसाला आणि वांगी अगदी एकसारखे एका चवीचे लागतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग.